नमस्कार मंडळी, आज आपण फुलांपासून धूप कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। आपण हार आणल्यानंतर हार वापरून झाल्यावर निर्माल्य कलशामध्ये ते फूल किंवा हार आहेत ते टाकून देतो, तर आजपासून असे अजिबात करायचे नाही, कारण मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन काही खास ट्रिक। त्यापासून आपण घरच्या घरी धूप तयार करणार आहोत रोजच्या वापरासाठी। सर्वात प्रथम मी धनश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, काही हार मी देवासाठी आणले होते, ते वापरून झाल्यानंतर आता ही जी फुलं आहेत त्या हारापासून मी काढून घेतलेली आहेत आणि या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करून घेते। खालची देठांचा भाग आहे तो आपण साईडला करून टाकायचा। फक्त पाकळ्यांचा उपयोग आपण इथे करणार आहोत। या पाकळ्या ज्या आहेत त्या उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या। आता सध्या पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळे ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपण तव्यावरती छान गरम करून घेणार आहोत। इथे पहा, तवा मी सुरुवातीला गरम करून घेतला आणि त्यानंतर गॅसची आच जी आहे ती एकदम मंद करून त्यावरती ह्या पाकळ्या आहेत त्या पसरवलेल्या आहेत। पाकळ्या व्यवस्थित कुरकुरीत इथे तयार होतात। ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पावडर स्वरूपात करून घ्यायच्या आहेत। पाकळ्या भाजत असताना त्याचा सुगंध फार छान दरवळत होता। आता या पाकळ्या ज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि याची छान पावडर करून घेते। आता सर्व जे पाकळ्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत। आता ह्याला झाकण लावून मी 2 ते 3 मिनिटांसाठी इथे फिरवून घेते। आता पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या ह्या पाकळ्या आहेत त्याचे आता पावडरच्या स्वरूपामध्ये रूपांतर झालेलं आहे। आता एका चाळणीच्या मदतीने ही पावडर जी आहे ती आपण चाळून घ्यायची आहे। ही पावडर थोड्याशा प्रमाणात असल्यामुळे मी इथे चहाची गाळणीने इथे चाळून घेतलेली आहे, तर अशी ही पावडर मिळालेली आहे। आता ही जी पावडर आहे ती चमच्याच्या मदतीने मी पहिल्यांदा मोजून घेते, प्रमाण व्यवस्थित जाण्यासाठी। तर पहा, एका साईडला इथेच मी मोजून ही पावडर ठेवून देते। 1 आणि त्यानंतर 2 आणि जवळपास 3 चमचे ही पावडर इथे पाकळ्यांपासून तयार झालेली आहे। तर आता ही पुन्हा मी एकत्रित मध्ये घेते आणि यामध्ये वेगवेगळे जिन्नस आता मी ॲड करणार आहे। इथे पहा, चाळून उरलेली ही जे पाकळ्यांची पावडर तयार झाल्यानंतरची ही जाडसर जी चाळण आहे ती आपण नंतर उपयोगात आणणार आहोत। इथे मी 1 चमचाभर भीमसेनी कापूर आहे तो बारीक पावडर स्वरूपात घेऊन वापरणार आहे। याच्याऐवजी तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर चंदन पावडर सुद्धा 1 चमचा घातलेली आहे। त्यानंतर नारळाचा जे वरचा सालीचा भाग असतो, नारळाची शेंडीकडचा, तो आपण इथे वापरणार आहोत त्याची पावडर करून। तत्पूर्वी यामध्ये मी इथे गव्हाचं पीठ 3 चमचे ॲड करणार आहे। त्यानंतर 1 चमचाभर मध इथे मी वापरणार आहे। नारळाची किशी किंवा मग जे केस आहेत ते पावडर स्वरूपात करण्यासाठी मिक्सरला बारीक तुकडे करून ते पावडर स्वरूपामध्ये करून नंतर ते सुद्धा चाळून त्याची पावडर इथे आपण वापरणार आहोत। ते ज्वलनासाठी आपल्याला उपयोग करता येतो, म्हणजे धूप जे जळताना आपल्याला त्या पावडरचा फार वापर होतो। पहा, इथे चाळून घेतलेली जी नारळाच्या शेंडीची पावडर आहे ती घालून घेतलेली आहे 2 चमचे। त्यानंतर इथे मी तूप घालून घेते 2 चमचे। 2 ते 3 चमचे सुद्धा तूप आपण यामध्ये ॲड करू शकतो। आता सर्व जे हे जिन्नस आहे ते व्यवस्थित हातांच्या मदतीने मी व्यवस्थित मिक्स करत आहे। हातांच्या बोटांनी दाबून ही पावडर आहे ती आपल्याला मिक्स करायची आहे। ही मिक्स करत असताना सुद्धा मंडळी खूप सुगंध दरवळत आहे सर्व घरामध्ये। मला तर फार आनंद होत आहे हे बनवताना, कारण काही वेगळं आपण आज करत आहोत। जे आपण फुलं आतापर्यंत फेकून देत होतो त्याचा उपयोग असा काहीतरी होईल आणि घरच्या घरी आपण धूप तयार करू
याचा आनंद काही वेगळाच असतो। तर पहा, आता यामध्ये मी गुलाबजल घालून घेतलेला आहे 1 चमचाभर। पहा, तुम्हाला दाखवते मी। हे आहे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल। यामध्ये 2 ते 3 चमचे गुलाबजल आपल्याला लागेल। अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये गुलाबजल ॲड करायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हाताच्या मदतीने दाबून दाबून ही याचा गोळा तयार करायचा आहे। पुन्हा 1 चमचा मी इथे घातलेला आहे। याचा एक घट्टसर गोळा तयार होईल ते पाहत आपल्याला अंदाजाने गुलाबजल ॲड करायचं आहे। तुम्हाला थोडंसं जवळून मी दाखवते, अगदी व्यवस्थित याची जी गोळा आहे तो तयार होतो। पहा, मी थोडासा वेळ घेऊन इथे व्यवस्थित हळुवारपणे सर्व मिश्रण जे आहे ते एकत्रित करत आहे। अजून 1 चमचाभर मी इथे गुलाबजल ॲड केलेला आहे आणि याचा घट्टसर आता गोळा तयार होईलच। पहा, अगदी छान इथे सर्व मिळून यायला सुरुवात झाली आहे। पाच ते 7 मिनिटांमध्ये हा गोळा आपला इथे बनवून तयार होतो। अगदी हळुवारपणे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। हे पहा, इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यापासून आपल्याला आवडत्या आकाराचे आपण धूप तयार करून घेऊ शकतो। ही प्रोसिजर आता इथे कंप्लीट झालेली आहे। यापासून लांब आपण धूप तयार करू शकतो किंवा मग तुमच्याकडे मोल्ड असतील तर मोल्डमध्ये घालून सुद्धा धूप तयार करता येईल। इथे मी असा आकार दिलेला आहे। तर अशा आकाराचे जवळपास 7 ते 8 इथे धूप तयार होतात। पहा, व्यवस्थित इथे 8 धूप तयार झालेले आहेत। आता हे धूप सुकवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 दिवस लागतात। पंख्याखाली घरामध्येच आपल्याला हे धूप सुकवायचे आहे। 3 ते 4 दिवसांनंतर हे धूप जे आहे ते व्यवस्थित तयार होते। आता हे जे चाळून घेतलेलं चाळण होतं त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगते। हे जे चाळण आहे नारळाच्या शेंडीकडचा भाग आणि मग फुलांच्या पाकळ्यांचा, ते एका प्लेटमध्ये मी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तेजपत्ता याचा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। नंतर 1 कापूर, अशा पद्धतीने हे ठेवून सर्व मिश्रण जे आहे ते जाळायचं आहे आणि ते जळल्यानंतर त्यापासून निघणारा जो धूर आहे त्यामध्ये घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते आणि मच्छरांपासून सुद्धा आपला बचाव होतो। तर असा उपयोग हा त्या फुलांच्या उरलेल्या चाळणाचा सुद्धा आपण केलेला आहे। तर पहा, इथे हे धूप जे आहे ते वाळवण्यासाठी मी असेच ठेवून देणार आहे आणि 3 ते 4 दिवसांनंतर जे धूप वाळलेलं तयार होतं ते तुम्हाला मी प्रज्वलित करून दाखवणार आहे। पहा मंडळी, व्हिडिओमध्ये दाखवलेलं जे धूप आहे ते 3 ते 4 दिवस वाळवलेलं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्यामधून कशा प्रकारे धूर आपल्याला मिळत आहे। म्हणजेच हा धूर जो आहे तो एकदम सुगंधित सर्व घरामध्ये पसरलेला आहे। वातावरणसुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटत आहे। तर अशा प्रकारचे हे धूप तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा व व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांशी शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।